अर्ज वैध तर 22 अर्ज अवैध. उद्या 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार. भिवंडी पालिका निवडणुकीसाठी वासुदेवांच्या माध्यमातून मतदान जागृती. शहरातील विविध भागांमध्ये वासुदेवांनी केली मतदान जागृती. राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रगट गजवी मैदानात प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी अर्ज दाखल. परंपरागत पांढरावोडी परिसरात निवडणूक लढण्याचा निर्णय. नागपुरातील भाजपमधील बंडखोरी. माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरी त्याचा परिणाम. अर्चना डेहनकर यांनी पतीचं घर सोडून त्या आल्या माहेरी. अर्चना डेहनकर यांच्या पतीनं बंडखोरी करीत भरला होता पक्ष अर्ज. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी 11 उमेदवारांचे अर्ज अवैध. वॉर्ड क्रमांक 18 राजापेठ मध्ये भाजप उमेदवार राजेश यांची उमेदवारी रद्द. नागपूर येथील आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाला काँग्रेसची ऑफर. भाजपचे उमेदवार यांना मिळाल्यानं रोहित खोपडे नाराज. चंद्रपूर पालिका निवडणुकीमध्ये चंद्रपूर शहर महाविकास आघाडीनं फुंकले रणशिंग. आघाडीतील 35 उमेदवार विविध प्रभागातून उभे. भिवंडीमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस आस्थापनाद्वारे कारवाई. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी. कराडमधील पालीच्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात. उद्या गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसा देवीचा विवाह संपन्न होणार. नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची इथे तोबा गर्दी. पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे 208वा शौर्य दिन. भीम अनुयायांची दर्शनासाठी मोठी गर्दी. विजय स्तंभाला फुलांची सजावट. पोलिसांचा बंदोबस्त. माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क